हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा काय होत असतं तर इंटरॅक्शन ऑफ अवर आयडियाज. आपण जे काही बोलत असतो ते पुढच्या व्यक्तीला समजायला पाहिजे आणि जी व्यक्ती पुढची बोलत असते ती बोललेलं मला समजायला पाहिजे. दे आर कॉल्ड ॲज अ सेंटेन्सेस. एक मिनिंगफुल सेंटेन्स म्हटलं जातं. एखादा सेंटेन्स करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. इवन वी कॅन यूज द कॉम्प्लिमेंट इन सम सेंटेन्सेस. बरोबर आहे. मग आता जेव्हा एखादं सेंटेन्स होत असतं तर एकाच प्रकारचं सेंटेन्स होतं असं आहे का? ऑफकोर्स नॉट. देर आर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस जे की आज आपण शिकणार आहे. देर आर 4 मेन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आपल्याचे मुख्य 4 प्रकार आहेत. एक आहे असर्टिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण डिक्लरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणू शकतो. डिक्लेअर करणे जे आहे ते बोलणे त्याला म्हटलं जातं असर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. जसं की आज सुट्टी आहे, उद्या मी येणार नाही, त्याच्यानंतर तो खूप चांगला राजा होता, त्याच्यानंतर खुर्ची नवीन आहे. हे सगळं आपण डिक्लेअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचं आहे किंवा होतं या अर्थाने. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला असलेल्या माहितीचं पुढच्या व्यक्तीला दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. म्हणजे व्हॉट एव्हर यू नो यू आर जस्ट टेलिंग द इन्फॉर्मेशन टू द फ्रंटियर. पुढच्या व्यक्तीला तुम्ही जे सांगत आहात, डिक्लेअर करत आहात, त्याला म्हटलं जातं असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, जे की आपण दररोज बोलत असतो. तर सेकंड वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आज्ञा केलेली आहे. आज्ञा आपण पुढच्या व्यक्तीला करत असतो, जसं की कर किंवा करू नको या आहे. जसं की इकडे ये, दरवाजा बंद कर, जोरात वाज, गोंधळ करू नको. हे सगळे काय आहे? आज्ञार्थी वाक्य. पुढच्या व्यक्तीला आपण आज्ञा करतो, जे जास्तीत जास्त आपण बोलत असतो डे टू डे लाईफमध्ये. जसं की दिवस आपला सुरू झाला की आज्ञा ऐकण्याने किंवा आज्ञा देण्यानेच आपली सुरुवात होते. जसे की लवकर उठ, चादर फोल्ड कर, आंघोळ कर, त्याच्यानंतर वेळ वाया घालवू नकोस, पटपट आवर, त्याच्यानंतर टिफिन भरून घे, कामाला जा, पेट्रोल खा. हे सगळे सेंटेन्सेस जे आहेत हे सगळे आहेत आज्ञार्थी वाक्य. जास्तीत जास्त बोलत असताना आपण आज्ञार्थी वाक्यांचा वापर करतो. जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुम्ही कोणाला तरी इन्स्ट्रक्शन देता किंवा कोणीतरी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतो. घरी आपले आई वडील आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतात किंवा आपण आपल्या लहानांना इन्स्ट्रक्शन देत असतो. म्हणजे जेव्हा आपण एकमेकांना इन्स्ट्रक्शन देत असतो तेव्हा त्या वाक्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. नेक्स्ट वन इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न विचारले जातात किंवा आपल्याला कोणी विचारलं किंवा आपण कोणाला तरी विचारतो. प्रश्न म्हणजे तू कसा आहेस, तू फ्री आहेस का, कुठे गेला होतास, त्याच्यानंतर क्लास किती वाजता आहे, नेक्स्ट सेशन कधी आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. प्रश्न विचारणे दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि त्याची जी उत्तरं मिळतात ती असणारे सगळे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्य. उद्गार म्हणजे काय? एखादी गोष्ट बघितल्यानंतर काहीतरी घडलेलं आहे ते बघितलेलं आहे आणि स्पॉन्टेनियसली तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात, उद्गार बाहेर पडतात. जसे की आश्चर्य व्यक्त करू शकता, आनंद व्यक्त करू शकता, दुःख व्यक्त करू शकता, सॅडनेस तुम्ही सांगू शकता. हे जे काही भावना आहेत ते सांगण्यासाठी जे शब्द वापरले जातात किंवा जे सेंटेन्सेस वापरले जातात त्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणू शकतो. अजून एक सेंटेन्स आहे ज्याचा आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, इच्छावाचक वाक्य किंवा इच्छा वाक्य, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रार्थना वगैरे करायची असतात, आशीर्वाद द्यायचे असतात. त्याचा एक सेपरेट व्हिडिओज आहे तो तुम्ही बघू शकता. सो दीज आर द मेन 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आता हे सेंटेन्सेस करायचे म्हणजे एक प्रकारचं आपल्याला काय पाहिजे? स्ट्रक्चर पाहिजे. जेव्हा आपण असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारचे वाक्य बघितले. एक आहे होकारार्थी वाक्य, त्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणू शकतो, आणि दुसरं आहे निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. म्हणजे जेव्हा आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं तेव्हा त्याचं स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं तेव्हा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नो किंवा नॉट प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला आपण ऑब्लिक करून कॉम्प्लिमेंट पण यूज करूया, कारण कॉम्प्लिमेंट आपण यूज करतच असतो. निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा करायचं असतं त्या वाक्यामध्ये नो किंवा नॉट हा शब्द यूज करायचा असतो, आणि जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं त्या वाक्यामध्ये कंपल्सरी हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब असणं खूप गरजेचं आहे. जर त्या वाक्यामध्ये
ह्या दोन्ही प्रकारचे वर्ब्स नसतील तर आपण त्या वाक्याचे निगेटिव्ह सेंटेन्स करू शकत नाही. सो वी नीड helping verb or modal auxiliary verb to make a negative sentence of that particular sentence. So the structure is of affirmative sentence subject verb object oblique C. आता या वर्बच्या ठिकाणीच आपण हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब ठेवायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करायचं तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नो किंवा नॉट प्लस ऑब्जेक्ट ऑब्लिक सी. Again here at the place of we are using helping verb or the modal auxiliary verb. So this is about the assertive sentence. What about the imperative sentence then? Again imperative sentences मध्ये पण affirmative आणि negative sentence हे होणारच आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दोन्ही प्रकारचे सेंटेन्स आपण करणार आहे. imperative sentences मात्र वाक्याची सुरुवात मेन वर्बनी होते, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सेंटेन्स करायचं असतं. imperative सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा डायरेक्टली आपण वापरत नाही, तो कन्सिडर केला जातो, तो हिडन आहे म्हणू शकतो. जर इकडे ये इन द सेन्स तू इकडे ये किंवा तुम्ही इकडे या. या वाक्यामध्ये यू हा करता आहे तो लपलेला आहे, तो डायरेक्टली आपण सेंटेन्स मध्ये यूज करत नाही. सो द सेंटेन्स स्टार्ट्स विथ मेन वर्ब अँड ऑब्जेक्ट और द कॉम्प्लिमेंट. ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स we use do not or don't at the beginning of the sentence, then we use main verb, then object or the complement. वाक्य तयार करत असताना निगेटिव्हचं डू नॉट किंवा डोंट हे स्टार्टिंगला येईल, त्याच्यानंतर ना मेन वर्ब येईल, मग ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येणार आहे. अगेन वी आर नॉट युजिंग सब्जेक्ट. जसं असेटिव्ह मध्ये सब्जेक्ट वापरलेला नाही तसंच निगेटिव्ह मध्ये सुद्धा आपण सब्जेक्ट यूज करणार नाही. नेक्स्ट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये अगेन अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स होणार आहेत. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं तेव्हा वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट होतो आणि शेवटी येतं प्रश्नार्थक चिन्ह. जसं की आपल्याला प्रश्न करायचा आहे तर प्रश्न करत असताना सुद्धा आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब लागणारच आहे. त्यांच्याशिवाय आपण प्रश्न तयार करू शकत नाही. जसं निगेटिव्ह करण्यासाठी हेल्पिंग वर्ब मॉडल ऑक्झिलरी वर्ब लागणार आहे, तसंच निगेटिव्ह क्वेश्चन करायचं असेल किंवा फक्त क्वेश्चन करायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब मॉडल ऑक्झिलरी वर्ब ही लागणारच आहे. दिस इज अबाउट द अफर्मेटिव्ह क्वेश्चन. दिस इज अबाउट निगेटिव्ह. जसं की पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब येईल, त्याच्यानंतर ना सब्जेक्ट येईल, नो किंवा नॉट, अगेन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि परत वाक्याच्या शेवटी येणार आहे क्वेश्चन मार्क, कारण हे क्वेश्चन विचारले जाणार आहे. हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्य. जसं वाक्याचे प्रकार आहे तसे प्रश्नाचे सुद्धा प्रकार आहेत. दोन प्रकारचे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स व्हिडिओ आहे सेपरेट, तुम्ही ते बघू शकता. दोन प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. एक आहे येस नो टाइप क्वेश्चन, त्यालाच आपण वर्बल क्वेश्चन पण म्हणू, आणि दुसरं आहे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. हे दोन प्रकारचे टाइप्स ऑफ क्वेश्चन आहेत. सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता. नाउ वी आर जस्ट लुकिंग व्हॉट इज द प्रश्नार्थक वाक्य ऑर द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्न तयार करत असताना वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट न येता हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब येणार आहे आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी क्वेश्चन मार्क येणार आहे. जसं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स करत असताना वाक्याच्या शेवटी कंपल्सरी फुल स्टॉप येणं गरजेचं आहे. तसंच प्रश्न करत असताना वाक्याच्या शेवटी कंपल्सरी क्वेश्चन मार्क येणं गरजेचं आहे. द नेक्स्ट वन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारार्थी वाक्य. या वाक्यांमध्ये वाक्याची सुरुवात हे एक्सक्लेमेटरी वर्ड्सनी होतो, त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क येतो, त्याच्यानंतर तुमचं जे काही सेंटेन्स आहे तो काय करणार आहे, कंटिन्यू होणार आहे. एक्सक्लेमेटरी वर्डमध्ये ओ, वाव, त्याच्यानंतर हुर्रे हे सगळे शब्द ह्याच्यामध्ये येणार आहे, जो की स्टार्टिंगला येणार आहे. या वाक्यामध्ये मात्र वाक्याच्या शेवटी किंवा एक्सक्लेमेटरी वर्ड्सच्या नंतर उद्गारार्थी चिन्ह येणं गरजेचं आहे. जसं वाक्य कंप्लीट झाल्यानंतर आपण फुल स्टॉप घेतलेला आहे, क्वेश्चन नंतर क्वेश्चन मार्क घेतलेला आहे. तसंच एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये उद्गारार्थी वाक्य करत असताना उद्गारार्थी चिन्ह यूज करणं गरजेचं आहे.
आहे. सो दिस इज द एंड ऑफ दॅट सेंटेन्स ऑर एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे भावना व्यक्त करत असताना जे शब्द वापरले तेव्हा आपल्याला हा चिन्ह यूज करायचं. सो आजचा टॉपिक एवढाच आहे की कोणत्या प्रकारच्या सेंटेन्सेसचा वापर करून आपण दररोज बोलत असतो, हे फक्त त्याला काय केलेलं आहे, त्या नावांच्या खाली यूज केलेलं आहे. ते कसं यूज करू शकतो, त्याचे सेंटेन्सेस कसे होऊ शकतात, त्याचे स्ट्रक्चर्स काय आहेत ते आपण बघितले. इन जनरली आपण असं कधी म्हणत नाही की चल तू प्रश्नार्थी वाक्यामध्ये बोल, मी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये बोलतो, अरे ह्याने एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बोलला, असं आपण कुठेही डेफिनेशन करत किंवा असं क्लासिफिकेशन करत बोलत नाही. इन जनरली फ्लोमध्ये ते होत जातात. बट वेन यू आर गोइंग टू लर्न द ग्रामर, वेन यू आर गोइंग टू गिव्ह द एक्झाम, यू शुड नो व्हॉट आर द ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट. त्यामुळे फॉर दॅट कन्सेप्ट वी आर लर्निंग इन डिटेल. की हा जर प्रश्न आला की राईट द एक्झाम्पल्स ऑफ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, मग त्या प्रश्नाचे उत्तर मला तेव्हा समजतील जेव्हा त्याचा अर्थ मला माहिती आहे, त्याचा स्ट्रक्चर मला माहिती आहे, मगच त्याचे एक्झाम्पल्स मी देऊ शकते. सो दिस इज फॉर टुडे. दीज आर द 4 टाइप्स ऑफ मेन 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. यू कॅन लर्न, यू कॅन मेक द लिस्ट ऑफ द सेंटेन्सेस. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आपण जे बोलत आहे ते कोणत्या सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये आपण बोलत आहोत, कोणता प्रकार आहे सेंटेन्स आहे, हे थोडंसं जर तुम्ही डेलिबरेटली लक्ष द्यायला लागलात तर तुम्हाला कळेल की हो, मी जास्तीत जास्त या सेंटेन्सचा वापर करत असतो किंवा ही व्यक्ती माझ्यासोबत बोलताना ह्या सेंटेन्सेसचा वापर करत असते. हे तुम्हाला ऑन द स्पॉट कळायला लागेल. थोडंसं लक्षपूर्वक ती गोष्ट करायची आहे की मी कशा प्रकारे बोलत आहे, कोणता सेंटेन्स मी यूज केलेला आहे, कशा प्रकारचे वर्ब्स मी वापरलेले आहेत, मग तो कोणत्या प्रकारचा वाक्याचा प्रकार झाला हे आपल्याला इन डिटेलमध्ये कळायला लागतं. थोडंसं ऑब्झर्वेशन आपलं स्वतःच्या बोलण्याकडे जेव्हा करणार आहे तेव्हा आपल्या इकडे ग्रामर पण परफेक्ट होणार आहे, प्लस आपले कन्सेप्ट पण क्लिअर होणार आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.